लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. लक्षवेध या चॅनलच्या 7व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्यावर असणारे आपल्या तालुक्याचे तालुक्याचे नूतन आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय वाघ साहेब, तालुक्याचे नूतन सभापती चौधरी समाधान शेखे, गुरुजी अवतारे, प्रकाशभाई मोरे, देवानंदजी पाटील, प्रभाकरजी देशमुख, बाबासाहेबजी पाटील यांच्यावर आपण आमच्या भगिनी पाटीलताई हे जे आमचे खाली बसलेले माऊली, आमचे संजयजी क्षीरसागर, विठ्ठल पाटील, राहुल गुजरात देशमुख, राहुल कसबे, अंगद भुसे, प्रशांत बकुटे यांचे नाव विश्वनाथ कांबळे यांचे नाव मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रमामध्ये त्यांना ते लक्षवेध या चॅनलचे प्रमुख आपले दिसा ते अतिशय उत्तम प्रकारचं सूत्रसंचालन करतात. त्यांच्या सूचनेनुसार उपस्थित बंधू मी आपला फार वेळ घेणार नाही, कारण सगळ्यांनी आपलं मनोगत अतिशय उत्कृष्ट प्रकारे व्यक्त केलं आणि मग मी आता जास्त एवढं चांगलं वातावरण निर्माण झालं असतं. संजय भाई इकडं, आमचे माने साहेब, प्रभाकर देशमुख यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन एकमेकाला आणि आम्हाला केलं. त्यामुळे मी आता अधिक आपला वेळ घ्यावा असा भाग नाही, परंतु हे पत्रकारिता हे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ हा मानला जातो आणि बदलत्या युगाबरोबर आता प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियाला फार महत्त्व प्राप्त झालं आणि एवढा इलेक्ट्रिक मीडिया प्रभावी झाला की सत्तेत कुणाला बसवायचं आणि कुणाला खाली खेचायचं हे प्रिंट मीडियापेक्षा सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया ही करू शकते. हे आपण अनेक राज्यातून अनेक भागातून बघितलं. अशा कालखंडामध्ये आमच्या दत्तात्रय गटाने पत्रकारिता सुरू केली. त्याने आपल्या वक्तव्यातून आपल्या प्रस्ताविकेमध्ये सांगताना सांगितलं की किती कठीण परिस्थितीतून मी गेलो. त्याला कठीण परिस्थितीची जाणीव आणि ही पत्रकारिता कठीण परिस्थिती करत असताना नक्की त्याला या पत्रकारितेची आवड आहे. या पत्रकारितेच्या माध्यमातून जो चांगलं काम करणार आहे त्याला प्रोत्साहन द्यायचं, जो नाभाळ आहे त्याच्या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नाकावर काठी मारायची, अशा प्रकारचं काम करत असताना अतिशय निस्वार्थीपणे समाजापुढं तो वस्तुनिष्ठ आरसा दाखवण्याचं काम यांनी केलं, दत्ताभाईंनी केलं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की मी नोकरी करत शिकलो, त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारची जाण आहे आणि ते नक्की ध्येयापेक्षा मोठी होती.
आजपर्यंत कधी मोह बाळगला नाही आणि स्वार्थासाठी म्हणून करता पत्रकारिता कधी केली आणि अशा शिकार केलं पत्रकारिता करत असताना त्याला प्रकाश बेन सांगितलं तर विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली. आज आम्हाला मंचावर बोलवलं असेल, या कार्यक्रमात भाग घ्यायला आम्हाला संधी मिळाली असेल, पण कदाचित कदाचित उद्या जर आम्ही चुकलो तर आमची चूक सुद्धा तुमच्या समोर मांडायला तथा कधी कमी पडली. अशा प्रकारे निस्वार्थी जी अभिप्रेत जांभेकरांना जी पत्रकारिता अभिप्रेत होती ती पत्रकारिता आपल्याला दत्ता मिश्राच्या रूपाने पाहायला मिळते. 7 वर्षामध्ये खूप उत्तम प्रकारचं प्रगती केलेली आहे. पुढच्या काळामध्ये हे ते अशाच याहीपेक्षा मोठ्या प्रकारचा वर्धा केला. त्याच्यावर अधिक त्यांचे काय म्हणतात बॉलर्स येते ना 90,000 आहेत. पुढच्या काळामध्ये 9 लाखाच्या पुढे वर्धापनापर्यंत जाऊ अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांच्या या पत्रकारिता व्यक्त होतो. मला इथे बोलवलं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा